श्री स्वामी समर्थ. सावध व्हा कुंभ राशीच्या जातकांनो. तुमच्या नशिबाच्या बंद दारामागे नेमकी कोणती संकटं दबा धरून बसली आहेत याची तुम्हाला पुसटशी कल्पना तरी आहे का? 21 वर्षांनंतरचा हा महायोग तुमच्या आयुष्यात प्रकाश आणणार की तुमच्या एका चुकीमुळे तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळणार हे आता तुमच्याच हातात आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 21 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्रावण महिन्यातील 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात एक निर्णायक वळण घेऊन आली आहे. हा दिवस तुमच्यासाठी सामान्य नाही, कारण मंगळ आणि गणपतीच्या विशेष योगामुळे तुमच्या राशीवर असलेले नकारात्मक प्रभाव नष्ट करण्याची ही शेवटची संधी असू शकते. जर तुम्ही या दिवशी दुर्लक्ष केले किंवा शास्त्रोक्त नियमांचे पालन केले नाही तर 7.5चा प्रभाव आणि ग्रहांची प्रतिकूल स्थिती तुमच्या प्रगतीला कायमची खीळ घालू शकते, ज्याची भीती अनेक ज्योतिष तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील दोषांमुळे किंवा वास्तूतील नकारात्मकतेमुळे तुमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असेल तर 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी या व्हिडिओमध्ये दिलेले उपाय तुमच्यासाठी सुरक्षा कवच ठरू शकतात. ही अंगारकी चतुर्थी म्हणजे मुक्तीचा दिवस आहे, जिथे बाप्पा स्वतः तुमच्या संकटांचे हरण करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र हे लक्षात ठेवा की काळ कोणासाठी थांबत नाही. जर या विशिष्ट मुहूर्तावर तुम्ही श्रीयंत्राचा आणि मंत्रजपाचा योग्य वापर केला नाही तर येणारा काळ तुमच्यासाठी आर्थिक विवंचनेचा आणि मानसिक तणावाचा असू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, या पवित्र दिवशी चुकूनही केलेली एक छोटीशी चूक, जसे की कोणाला उधार देणे किंवा कोणाशी वाईट बोलणे, तुमच्या आयुष्यातील लक्ष्मीला कायमचे नाराज करू शकते. भीती या गोष्टीची नाही की संकट येईल, तर भीती या गोष्टीची आहे की उपाय माहीत असूनही जर तुम्ही ते केले नाहीत तर भविष्यात पश्चात्ताप करण्याशिवाय तुमच्या हाती काहीच उरणार नाही. म्हणूनच या विशेष योगाचे गांभीर्य ओळखा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जो कोणी व्हिडिओ पूर्ण बघेल त्याच्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. कुंभ राशीच्या जातकांनो, श्रावण महिन्यात येणारी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी साधीसुधी नसून तब्बल 21 वर्षांनंतर जुळून आलेला एक अत्यंत भयानक आणि तितकाच शक्तिशाली योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीवर सध्या असलेल्या ग्रहांच्या छायेमुळे तुमच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत आहेत. अशा काळात 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आलेला हा मुहूर्त म्हणजे तुमच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरू शकतो. जर या विशेष दिवशी तुम्ही बाप्पाची कृपा मिळवू शकला नाहीत तर हा दुर्मिळ योग पुन्हा अनुभवायला तुम्हाला अनेक दशके वाट पाहावी लागेल आणि तोपर्यंत वेळ तुमच्या हातातून निसटलेली असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या दिवशी मंगळवार आणि चतुर्थीचा असा संयोग झाला आहे जो थेट तुमच्या राशीच्या कर्मावर प्रहार करू शकतो. व्हिडिओमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे हा दिवस केवळ उपासतापाचा नसून मुक्तीचा दिवस मानला जातो. श्रावण महिन्यातील ही पहिलीच अंगारकी असल्याने याला शिव आणि शक्तीच्या आशीर्वादाची जोड मिळाली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील 7.5चा क्रूर प्रभाव कमी करण्यासाठी आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी या 21 वर्षांनंतरच्या संधीचा वापर करणे ही तुमची गरज नाही तर अनिवार्य गरज बनली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या योगाचे गांभीर्य समजून घ्या, कारण 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी रात्री 9:12 होणारा चंद्रोदय तुमच्या किंवा अपयशाची रेषा ठरवणार आहे. जर तुम्ही या संधीकडे पाठ फिरवली तर तुमच्या राशीला घेरलेली संकटे अधिक गडद होण्याची भीती आहे. या उलट या दुर्मिळ मुहूर्तावर मनोभावे केलेली गणपतीची आराधना तुम्हाला त्या सर्व समस्यांपासून मुक्ती देऊ शकते ज्यांनी तुम्हाला वर्षानुवर्षे छळले आहे. त्यामुळे या 21 वर्षांच्या महायोगाला हलक्यात घेऊ नका आणि बाप्पाच्या चरणी शरण जा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आर्थिक प्रगतीला जणू कुणाची तरी दृष्ट लागली आहे का? अतोनात कष्ट करूनही पैसा हातात टिकत नसेल किंवा कर्जबाजारीपणामुळे तुमची झोप उडाली असेल तर 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक अत्यंत गुप्त पण प्रभावशाली उपाय करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या दिवशी घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणे केवळ धार्मिक विधी नसून तुमच्या कोसळलेल्या आर्थिक स्थितीला सावरण्याचा तो एक शेवटचा आधार असू शकतो. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्ष केले तर कुंभ राशीच्या जातकांनो, येणारी आर्थिक मंदी तुमच्या संसाराची वाताहत करू शकते, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हा उपाय करताना तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. पूजेच्या वेळी श्रीयंत्रावर 2 सुपाऱ्या अर्पण करायच्या आहेत.
पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर त्या सुपाऱ्या एका लाल वस्त्रात अत्यंत काळजीपूर्वक बांधून तुमच्या तिजोरी किंवा गल्ल्यात ठेवायच्या आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की तुमची एक छोटीशी चूक किंवा या उपायाबद्दलची शंका तुमच्या घरातून लक्ष्मीला कायमचे दूर घालवू शकते. जर तुमचा छोटा व्यवसाय किंवा दुकान असेल तर तिथेही हा उपाय करणे तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकते. अन्यथा रिकाम्या गल्ल्याची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर कायम राहील. कुंभ राशीच्या जातकांनो, पैशांच्या कमतरतेमुळे होणारी मानहानी आणि समाजात मिळणारी वागणूक किती क्लेशदायक असते हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेले हे श्रीयंत्राचे पूजन तुमच्या राशीला बाधा आणणाऱ्या दरिद्र योगाचा नाश करू शकते. जर तुम्ही ही संधी गमावली तर भविष्यात पैशांसाठी इतरांपुढे हात पसरण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. ही भीती सतत मनात ठेवा. त्यामुळे या अंगारकीला बाप्पाचा आशीर्वाद आणि श्रीयंत्राची शक्ती आपल्या पाठीशी उभी करा आणि आपली आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीच्या मार्गात कोणीतरी जाणीवपूर्वक खीळ घालत आहे असे तुम्हाला वाटते का? अनेकदा तुमची पात्रता असूनही बढती नाकारली जाते किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे श्रेय दुसरेच कोणीतरी लाटून नेते. 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या करिअरमध्ये निर्माण झालेले हे अदृश्य अडथळे आणि शत्रूंचा कट उधळून लावण्याची ताकद तुम्हाला बाप्पाच्या दर्शनातून मिळणार आहे. जर तुम्ही या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाण्याचे टाळले तर तुमच्या प्रगतीचा आलेख खालच्या दिशेने जाण्याची भीती असून तुमच्या नोकरीवर किंवा व्यवसायावर कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, शनीच्या प्रभावामुळे तुमच्या नशिबात अनेकदा विलंब लिहिला असतो, पण हा विलंब आता कायमस्वरूपी अडथळ्यात बदलू शकतो. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे चेतावणी दिली आहे की अंगारकी संकष्टीच्या दिवशी जो भक्त गणपतीच्या चरणी नतमस्तक होतो त्याच्या मस्तकावर बाप्पाचा वरदहस्त सदैव राहतो. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही आत्ताच जागे झाला नाहीत आणि बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्या शक्तीचा आशीर्वाद घेतला नाही तर तुमच्या करिअरमधील संघर्ष इतका वाढू शकतो की तिथून सावरणे तुम्हाला अशक्य होईल. ही केवळ एक भेट नसून तुमच्या भविष्यातील यशाचा पाया रचणारी एक महत्त्वाची पायरी आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या यशाचा मार्ग हा केवळ कष्टाने नाही तर दैवी आशीर्वादाने सुकर होणार आहे. 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जाऊन बाप्पाच्या डोळ्यांत डोळे घालून केलेली प्रार्थना तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता भस्म करू शकते. पण सावध रहा, जर या पवित्र मुहूर्तावर तुम्ही आळस केलात किंवा या दर्शनाचे महत्त्व ओळखले नाही तर तुमच्या प्रगतीला लागलेली उतरती कळा कुणीही थांबवू शकणार नाही. तुमची नोकरी टिकवण्यासाठी आणि व्यवसायात नाव कमावण्यासाठी या दिवशी बाप्पाच्या दरबारी हजेरी लावणे हे तुमच्यासाठी जीवनदान ठरू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात वारंवार येणारी संकटे ही केवळ योगायोग नसून तुमच्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांचे किंवा पूर्वसंचिताचे फळ असू शकतात. 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही मंत्रशक्तीचा आधार घेतला नाही तर या चुकांचे ओझे तुमच्या प्रगतीला कायमचे खीळ घालू शकते. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या दिवशी ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी केवळ एक विधी नसून तुमच्या नशिबातील दोष धुवून काढण्याची एक शक्तिशाली प्रक्रिया आहे. जर तुम्ही या मंत्राच्या ऊर्जेकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या राशीला घेरलेली नकारात्मकता तुमच्या मानसिक शांततेचा पूर्णपणे नाश करण्याची भीती आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या दिवशी तुम्हाला कमीत कमी 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राचा हा उच्चार तुमच्या सभोवताली एक असे सुरक्षा कवच निर्माण करतो ज्याला कोणतेही संकट भेदू शकणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की 7.5चा काळ किंवा ग्रहांची वक्रदृष्टी तुमच्यावर असताना केवळ हा मंत्रच तुम्हाला त्या नरकयातनांपासून वाचवू शकतो. जर या पवित्र दिवशी तुम्ही नामस्मरण टाळले आणि आपले मन इतर व्यर्थ गोष्टींत गुंतवले तर तुमच्या भाग्योदयाची दारे कायमची बंद होऊ शकतात आणि तुम्हाला दुःखाच्या गर्तेत जावे लागेल अशी भीती स्पष्टपणे जाणवते. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनातील सौभाग्याची गुरुकिल्ली या मंत्रजपात दडलेली आहे. 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेली ही साधना तुमच्या पापांचा क्षय करून तुम्हाला एका नव्या आणि समृद्ध जीवनाकडे घेऊन जाऊ शकते. पण सावधान, जर तुम्ही मंत्राचा उच्चार चुकीचा केला किंवा मनात शंका ठेवून जप केला तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागण्याची भीती नाकारता येत नाही. म्हणूनच पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने बाप्पाच्या या मंत्राचा आश्रय घ्या. या एका मंत्राकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या स्वतःच्या नशिबाचा गळा घोटण्यासारखे ठरू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो,
तुमच्या आयुष्यात वारंवार येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि साचलेला मानसिक तणाव हा केवळ तुमच्या नशिबाचा भाग नाही, तर तो तुमच्या पुण्यशक्तीच्या कमतरतेचा संकेत असू शकतो. 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही दानाचे महत्त्व ओळखले नाही, तर तुमच्या राशीला बाधा आणणारे ग्रहदोष अधिक तीव्र होऊ शकतात. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे हे कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभदायक आहे. जर तुम्ही या दिवशी स्वार्थीपणा दाखवला आणि गरजूंना मदत करण्यापासून हात आखडता घेतला, तर तुमच्या संपत्तीत होणारी वाढ कायमची खुंटण्याची भीती आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, केवळ धार्मिक वस्तूंचेच नाही, तर या पवित्र दिवशी गरजूंना ब्लँकेट, स्वेटर किंवा उबदार कपड्यांचे दान करणे हे तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडणारे ठरू शकते. कुंभ राशीचा स्वामी शनी असल्याने गरिबांना केलेली मदत शनी देवाला प्रसन्न करते आणि साडेसातीचा त्रास कमी करण्यास मदत करते. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की या दिवशी केलेले दान तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची ताकद ठेवते. मात्र जर या संधीकडे तुम्ही पाठ फिरवली तर भविष्यात तुम्हाला गरिबीचा आणि लाचारीचा सामना करावा लागण्याची भीती नाकारता येत नाही, असे शास्त्रांचे संकेत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या संपत्तीमध्ये वृद्धी होण्यासाठी या दानाकडे एक गुंतवणूक म्हणून पहा, जी तुम्हाला बाप्पाच्या आशीर्वादाच्या रूपात परत मिळणार आहे. 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेले हे सत्कर्म तुमच्या राशीतील नकारात्मक ऊर्जेला सकारात्मकतेत बदलेल. पण सावधान, जर तुम्ही हे दान केवळ दाखव्यासाठी किंवा मनात अहंकार ठेवून केले, तर त्याचा कोणताही लाभ तुम्हाला मिळणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, भीती या गोष्टीची बाळगा की जर आज तुम्ही कोणाची मदत केली नाही, तर उद्या जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा बाप्पा देखील तुमच्याकडे पाठ फिरवू शकतात. म्हणूनच सढळ हाताने दान करा आणि आपले पुण्यबल वाढवा. आता सर्वात महत्त्वाच्या आणि भव्य इशाऱ्याकडे लक्ष द्या. तुम्ही कितीही पूजा अर्चा केली किंवा दानधर्म केला, तरी या दिवशी केलेली एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कष्टावर पाणी फेरू शकते आणि तुम्हाला रसातळाला नेऊ शकते. 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी विसरूनही कोणाकडून उधार घेऊ नका किंवा कोणाला कर्ज देऊ नका. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा नियम पाळणे अत्यंत अनिवार्य आहे, कारण या दिवशी झालेली पैशांची देवाणघेवाण तुमच्या कुंडलीत दरिद्रयोग निर्माण करू शकते. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायमची रुसून बाहेर पडण्याची भीती असून तुम्ही कधीही न संपणाऱ्या कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. जातकांनो, केवळ आर्थिकच नाही तर मानसिक आणि वाणीवर संयम ठेवणे या दिवशी तितकेच गरजेचे आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट चेतावणी दिली आहे की या दिवशी कोणाशीही उद्धटपणे बोलू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या बोलण्यामुळे जर एखाद्याचे मन दुखावले गेले तर त्या व्यक्तीचा शाप आणि बाप्पाचा कोप तुमच्या प्रगतीला कायमचा सुरुंग लावू शकतो. तसेच मादक पदार्थांचे सेवन करणे किंवा वाईट विचारांच्या लोकांच्या संगतीत राहणे या दिवशी टाळावे. जर तुम्ही स्वतःला या नकारात्मकतेपासून दूर ठेवले नाही, तर तुमची साठवलेली सर्व पुणे एका क्षणात भस्म होण्याची भीती आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घरातील शांतता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी या नियमांचे पालन करणे ही तुमची जबाबदारी आहे. 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवू शकला नाहीत, तर येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत संघर्षाचा आणि कष्टाचा असू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की बाप्पा फक्त श्रद्धेने नाही तर तुमच्या आचरणाने प्रसन्न होतात. जर तुमच्याकडून या दिवशी ही चूक घडली तर भविष्यात पश्चात्ताप करायलाही वेळ उरणार नाही, अशी भीती स्पष्टपणे दिसते. त्यामुळे सावध राहा, संयम पाळा आणि आपल्या राशीचे तसेच आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. अंगारकीला केवळ मनातील भीती दूर करू नका, तर मी माझे भविष्य बदलणार हा ठाम संकल्प करा. व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने ओम गंग गणपतये नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या संकल्पाची सुरुवात करा. तुमच्या एका कमेंटने बाप्पा तुमच्या पाठीशी सदैव राहतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.